संगमेश्वर, महाराष्ट्र व संपूर्ण देशामध्ये मुलींच्या अत्याचाराच्या बाबतीत अनेक बातम्या आपण ऐकतो आणि पाहतो। वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्या पाहत असतो। अत्यंत घृणास्पद असा हा कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारे चाललेला आहे, तो चांगला नाही आहे। श्री शिवाजी मराठा सोसायटी पुणे याच्या वतीने आपल्या संस्थेच्या जवळजवळ 27 शाखा आहेत। साधारण आपल्याकडं 4 ते 4.5 हजार मुली शिक्षण घेतात। त्यातलं जिजामाता हायस्कूल हे अत्यंत महत्त्वाचं हायस्कूल आहे। अगदी बालवाडीपासून कॉलेजपर्यंत आपल्याकडे शिक्षण मुली घेत असतात। त्यांचं संरक्षण व्हावं आणि त्यांना भविष्यात कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे संरक्षणाच्या बाबतीतले धडे मिळावेत म्हणून आपला हा शिवाजी मराठाच्या वतीने एक प्रयत्न आपण करतोय। मुलींना मार्गदर्शन करायला वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागुल मॅडम आल्यात, ॲडव्होकेट प्रताप परदेशी ज्यांनी बाल लैंगिक अत्याचारावरती एक सुंदर पुस्तक लिहिलं आहे, हे 2 जण आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, मुलींना मार्गदर्शन करणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण संस्था चालवतो। शिवाजी महाराजांचं महिलांच्या बाबतीतलं धोरण सर्व जगाला माहिती आहे। महिलांचा आदर करणं, महिलांना एक चांगला रिस्पेक्ट ठेवणं असं त्यांचं धोरण होतं। तर महाराजांच्या नावाने शाळा चालवत असताना तोच कित्ता आम्ही पुढं गिरवतोय। एकाही मुलीला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही, कुठलाही त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता श्री शिवाजी मराठा सोसायटीचे आम्ही सर्व पदाधिकारी व सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थिनींचं सहकार्य आहेच आहे। आत्तापर्यंत असा प्रसंग कधी आपल्या संस्थेमध्ये, आपल्या शाळेमध्ये घडलेला नाही आहे, परंतु भविष्यात तो घडू नये म्हणून आपण अगदी प्रयत्न करतोय। आपल्याकडे गेली अनेक वर्षे CCTV आहे, यंत्रणा सगळ्या आपण राबवतो। आपले शिपाई उत्तम क्वालिटीचे आहेत, शिक्षिका चांगल्या क्वालिटीच्या आहेत, त्याही मार्गदर्शन करत असतात। यासाठीच आपण हा विशेष कार्यक्रम घेतला आहे की मुलींना मार्गदर्शन चांगलं व्हावं, त्यांनी भविष्यात कुठल्याही अडचणींना त्यांना तोंड देता यावं। यात लाठीकाठी आहे, लाठीकाठीचं शिक्षण आपण मुलींना देतो आणि मुली चांगल्या प्रकारे लाठीकाठी फिरवू शकतात। म्हणजे जर एकटी मुलगी कुठं जात असेल तर ती तिचं संरक्षण कसं करेल याची दक्षता शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने निश्चित घेतली जाते। राणी लक्ष्मीबाईंचा वारसा आम्ही यापुढे भीतीने आयुष्य जगणार नाही। अन्याय अत्याचार सहन करणे हा गुन्हा आहे। गप्प राहणे आणि शोषण सहन करणे अक्षम्य आहे, हे आम्हाला माहित आहे। आमचे मन आम्ही कणखर बनवू, स्वतःचे संरक्षण आम्ही स्वतः करू।